रमजान ईद आज सोलापूर शहरासह संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। मुस्लिम बांधवांकडून 1 महिन्याचा रोजा ठेवल्यानंतर आज राज्यातील अनेक ठिकाणी ईद साजरी होत आहे। सोलापुरातही आज पहाटेपासूनच मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद नमाज पठण करण्यात येत आहे। या दरम्यानच सोलापूर होडगी रोड येथील आलमगिरी ईदगाहजवळ हजारो मुस्लिम बांधव नमाज पठण करत असताना अचानक तेथून एक हिंदू तरुणी 7 रस्त्याकडे जाण्यासाठी किनारा हॉटेलकडून येत होती। मित्रांनो, बातमी पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। सदरची ही तरुणी आलमगिरी ईदगाहकडे आली असता मुस्लिम बांधव रस्त्यावर नमाज पठण करत असल्याने रस्ता कसा ओलांडावा या तरुणीला काही समजेना। काही वेळाने पायातील चप्पल काढून हातात घेतली आणि काही वेळ तिथेच थांबली। नमाज पठण सुरू होता, सर्वत्र शांतता होती। त्यामध्ये ही तरुणी एकटक सगळ्याकडे बघत होती। नमाज संपन्न होण्याची ही तरुणी मध्यभागी उभी राहून वाट बघत होती। तसेच या परिसरात बंदोबस्तासाठी सोलापूर शहराचे आयुक्त एम राजकुमार हेही उपस्थित होते। काही वेळाने एक मुस्लिम युवक त्याला तुम्ही जाऊ शकता मॅडम म्हणत रस्ता मोकळा करत जाण्यासाठी सांगितला। 10 ते 15 मिनिटे एकाच ठिकाणी थांबून कोणालाही नमाज पठण करत असताना डिस्टर्ब न करता या तरुणीने उन्हात थांबून नमाज संपण्याची वाट पाहून जो संयम दाखवलाय, तसेच हिंदू असून देखील मुस्लिम धर्माचे आदर केल्याने या तरुणीने सर्वांचे लक्ष वेधले असून हजारो लाखो मुस्लिम बांधवांचे मने जिंकली आहेत। तर दरम्यान या घटनेबद्दल मित्रांनो आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। पहा हा संपूर्ण व्हिडिओ। سمع الله لمن حمده